एक अत्यंत महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज समोर येते। पेपर फुटी प्रकरणासाठी आता फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करण्यात आले आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आता माहिती दिलेली आहे। फास्ट ट्रॅक कोर्ट आता स्थापन करण्यात आले आहे। दोषींवर कठोर कारवाई करण्याची घोषणा केली आहे। तरुणांचं भविष्य सर्वोच्च प्राथमिकता असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलंय। पेपर फुटी प्रकरणासाठी आता फास्ट ट्रॅक कोर्ट लावण्यात येत आहे। अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे। खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतः ही माहिती दिली आहे। दोषींवर कठोर कारवाई आणि खटल्याचा जलद निपटारा करण्यात येणार आहे। तरुणांचं भविष्य सर्वोच्च प्राथमिकता असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलंय। गेल्या अनेक दिवसांपासून हा गोंधळ सुरू आहे। नीट पेपर फुटी संबंधित आता संपूर्ण तरुण एकत्र आलेले आहेत, विद्यार्थी एकत्र आलेले आहेत। जवळपास 25 दिवस त्यांचं हे आंदोलन सुरू आहे। मात्र आता पंतप्रधानांनी ही प्रतिक्रिया त्यांच्या सोशल मीडिया पोस्टद्वारे सांगितलेली आहे। आपले प्रतिनिधी माधव सावरगावे आपल्या सोबत आहेत। माधव, आता पेपर फुटी प्रकरणासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करण्यात येत आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तसा मेसेज त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर टाकलेला आहे। त्यांनी सांगितलं की देशातल्या युवकांचं हित आणि त्यांचं भविष्य हे आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे। म्हणजे प्राथमिकता असल्यामुळं आम्ही काही निर्णय घेत आहोत आणि ते निर्णय म्हणजे जो पेपर लीक संदर्भातला जो कोर्टामध्ये मॅटर आहे तो अत्यंत फास्ट गतीनं म्हणजे जलद गतीनं तो पूर्ण केला जाईल आणि कठोरात कठोर शिक्षा त्यांना दिली जाईल। विद्यार्थी